किरीस का सुनेगा गाना। संघामधले प्रतीक वैती आणि रोहित बादशाह इथं आपल्या वरून भाई आल्यात ना बादशाह ब्लॉग बंद केलेत का बादशाह कुठला अरे गण्याबाई पण आलाय बादशाह गण्याबाई पण आलाय गण्या भाऊ अरे बघा कसं लाजतंय बाबा तेजाबाई पण आलाय बादशाह अजून कोण आहे भाई इकडं अरे बाबा तुम्ही असं गपचूप गपचूप नमस्कार गाईज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे यदुवंतर ब्लॉग्समध्ये आणि गाईज आता आज चालू आहे तुम्ही बघितलं असं इंट्रोमध्ये तर चला जाऊ आता बँडच्या रूमवरती आणि बँडच्या रूमवरती जाऊन बघू तिथं आता कशी मजा असते आमची तयारी असते चला जाऊ भेटू बँडच्या रूमवरती गाईज बघू शकता रेसल चालू आहे आता पण वाजल्यात 3 आणि रेसल चालू आहे गाईज आता आमची प्रॅक्टिस झालेली आहे आणि आता आम्ही बघा सगळी जण बसल्या सामानाची ट्युनिंग चालू आहे जरा ट्युनिंग वगैरे चालू आहे दाखवा जरा कशा पद्धतीने करतात दाखवा जरा आपल्या बँडची मेहनत दाखवा जरा कशी कॉम्पिटिशनसाठी सिम्बॉल पण नवीन घेतले तिथं चंके आता ट्युनिंग करतोय काय गाणं बोलू चालू आहे बघू शकता आमच्या ट्रॉफ्या बघा ट्रॉफ्या बाकी रूम भरल्या का आता जागा कुठे ठेवायची बघावं लागेल ट्रेनिंग चालू आहे कॉन्फिडन्स आहे भाई सगळ्यांना कॉन्फिडन्स गाणी एवढं खतरनाक आहेत ना गाणी का तुम्ही फक्त बघायलाच ना गाणी कसं आहे परफेक्ट म्हणजे हे कॉम्पिटिशनला जरा असं वाटते या कॉम्पिटिशनला असं वाटते का भाई गाण्याची चॉईस जरा आमची चांगली झाली कारण लास्ट टाइमची जी गाण्याची चॉईस होती ना थोडी वेगळी वाटत होती जरा त्याच्यामुळे म्हणजे बरोबर मजा नाही आली या टायमाला गाणी एक नंबर आहेत सगळ्यांपेक्षा वेगळं आणि सगळ्यांपेक्षा बोलतात ना एकदम उठून दिसणारं गाणी आहेत तुम्हाला पण आवडतीलच आय होप तर चला आता भाई शिबूभाई फुल टेन्शनमध्ये आहे बसत नाही आले अजून आणि इकडे आता सगळं सामान विमान लावले नानाचा पण हे चालू आहे फॉर्मचा सगळ्या फॉर्म बी भरत लावलेत आणि इकडं कोलशे जोशी आले चला आता भेटू बस आल्यावरती बसमध्ये मजा करू आता तर गाईज आता आम्ही निघालोय स्पर्धेला जायला आणि भाई लोक आमची सगळी आहेत बसमध्ये आणि आम्ही आहे भाई 4 व्हीलर ड्रॉ साठी चाललोय कारण आता सिस्टम जरा वेगळी झाली
एक दिवस पहिले ड्रॉ नाही होत, तर जे दिवशी स्पर्धा असते ते दिवशी ड्रॉ होतोय. तर आता आम्ही चाललो ड्रॉसाठी. तर बघ लक्की मनसाठी आम्ही थांबले आहोत, मोंटू दादासाठी. तर चला आता जाऊ. आम्ही 4 जण बसले आहोत. आता मोंटू आता येईल आणि मी आणि इथून आम्ही दोघांनी मॅचिंग झाले. आणि आमच्या जोडीला अजून एक मॅचिंग आहे, तो म्हणजे निशू. 3 जण आम्ही मॅचिंग टी शर्ट घातले, कलर घातले. तर मनस काय बोलशील आजच्या कॉम्पिटिशन बद्दल, कसं वाटतंय? पहिला नंबर घ्यायचाच आहे. आम्ही एवढी जे मेहनत केले. नाही पण एक प्रश्न आहे आपली, तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारते. हा यो मोठा प्रश्न आहे, कारण इथं बघ लास्ट टाइम पण आपली जी स्पर्धा होती तर त्या टायमाला म्हणजे कोणचीच इच्छा नव्हती, कारण सगळे जुनं गाणी होतं. आणि पब्लिकला मेन काय पाहिजे असते की राष्ट्रीय ब्रास बँड कडून आहे ना, पब्लिकला एकच असते की काहीतरी नवीन ऐकायला पाहिजे. त्याच्यामुळं मला म्हणजे पर्सनली म्हणजे ते कॉम्पिटिशनची एवढी मजा नव्हती. पण आजची जी कॉम्पिटिशन आहे ना, ते कॉम्पिटिशन मध्ये आहे ना भाई, तिन्ही पण गाणी नवीन आहेत. त्याच्यामुळे आहे ना, कसं माहिती का, वाजवायला पण मजा येते आणि पब्लिकला म्हणजे 100 नाही 200% पब्लिक फुल पागल होणार आहे. कारण एवढं भारी गाणी वाजतात ना, रेसल फुल एकदम कडक मध्ये झाले. आम्ही बेस्ट सेक्शनवाले आम्ही 2 जण आहेत आणि आमच्या टीम मधला आता सॅक्सफोनवाला एक आहे आणि विराजा आमचा रिदमवाला. दिवसात 3 गाणी गेलेत का आम्ही दिवसात? हा आम्ही बेसवाल्यांचा तर भाई आमचा विषयच ना भाई. 4 तुम्ही तर 4 दिवसात 3 गाणी केल्या ना आम्ही बेसवाल्या. तुम्हाला तर 2 हफ्ते होतं. तर चला आता भेटू डायरेक्ट. आता ड्रॉला चाललो आम्ही, इथून चाललो डायरेक्ट तिसगावला ना. ड्रॉ पण तिथंच आहे, कमिटीवाल्यांनी बोलवलं लवकर, तर त्यासाठी आम्ही चाललो होतो ड्रॉला. तर चला आता भेटू डायरेक्ट तिसगावला. गाईज आता आम्ही इथं पोचलो कल्याण महोत्सवला. बघू शकता तुम्ही मंदिर बघा, काशी विश्वनाथ बघू शकता. हे अरेंजमेंट आहे आणि काशी विश्वनाथ मंदिर बनवलं. डेकोरेशन बघा जबरदस्त बनवलं, एकदम कडक. खूप छान असा नियोजन आहे. या साईडला पण बघा काशी विश्वनाथ. तर चला आता थोड्याच टायमात ड्रॉ होईल. ड्रॉ झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवितो लाईव्ह ड्रॉ व्हिडिओ तुम्हाला टाकतो. चला काही आता तयारी बियारी झाली आमची मस्त की सगळीजण. बघू शकता इकडे तुमचं ब्लॉग आहे, सेटअप पूर्ण लावलाय. सेटअप लावलाय पूर्ण थोड्याच वेळामध्ये आणि पहिलाच नंबर बसायचा आहे, पहिलाच. बघू चला आता काय होतंय. या साईडला बघा तुम्ही माहोल बघा कसा कडक आहे एकदम. कल्याण महोत्सव. चला आता भेटू डायरेक्ट स्टेजवरती गेल्यावरती. कडक गाणी वाजले, कडक. आता बघू काय होते. आणि आमचा बेस्ट सेक्शन पण वन साइड गाणी वाजले. तुम्ही कमेंट करून सांगा गाणी कसं वाजलं. गाणी 1 नंबर गाणी वाजले. आणि आता इथं समोसा आणला. समोसा काय बोलतो भाई, ट्रम्पेटवाल्यांची नावं घेतली भाऊ. प्रतीक कुठं, प्रतीक बादशाह ट्रम्पेटवाल्यांचं नाव घेतलंय. आता बघू आता कोणला भेटतंय काय भेटतंय. समोसा आणल्या इथं, समोसा आणलं. चला आता खाली उतरून बघू. चला कोण काय कसं वाजवतो त्या. गाईज आता वाजल्यात किती वाजले रे? 10 वाजले गाईज. पहिलाच नंबर होता, त्याच्यामुळं पहिल्याच नंबरला वाजून मोकळा झाला होता. आता बसलोय गाडीमध्ये जरा मस्त की जेवलो वगैरे, मस्त की जेवण बिवण झालं. आता व्हेज होता, व्हेज पुलाव. आणि हे बघा आता बसलोय इथं गाणी ऐकत. बघू बोललो कसे गाणी वाजल्यात बोललो.
तर तुम्ही तर बघितलं असं व्हिडिओमध्ये, कमेंट करून सांगा गाणी कसे वाजले मस्तपैकी एकदम. तर जज लोकांना तर भरपूर आवडले गाणी, सगळे एक्सप्रेशन वगैरे मस्त होते जज लोकांचे. आणि खास करून प्रतीकचं नाव पण घेतला, जेणेकरून त्यांनी जे पीस मारलेत ना, तुम्ही ऐकलं असेल तर पीस एवढं कडक वाजल्यात ना, प्रॅक्टिसला एवढ्या कडक पीस वाजत नव्हत्या, पण एक नंबर पीस वाजल्या. जज कन्फ्यूज झाला, ॲक्च्युली वाजव होते दोघं जण, पण जज स्वतः कन्फ्यूज झाला आणि विचारत होता की तू एकट्याने वाजवलं का दोघांनी वाजवलं म्हणून. तर एवढा भारी वाजवलात ना, म्हणजे समजूनच आला नाही की एक जण वाजवत होता का दोघं जण वाजवत होतं. पूर्ण पब्लिकला अट्रॅक्शन करून टाकलेला आणि सगळ्यात भारी पीस वाजलेत, मस्त वाजला, एक नंबर गाणी वाजले. मनासारखी एकदम फिलिंग एकदम खतरनाक, म्हणजे जाम भारी वाजला गाणी. तर म्हणजे समाधानी आहे, नंबर भेटो नाही भेटो ते वेगळे भाग आहे, तो वेगळा भाग आहे, पण गाणी जाम भारी वाजलेत, गाणी एक नंबर वाजले. चला आता बघू, बक्षीस समारंभ चालू होईल थोड्या टायमामध्ये. आता बाहेर जाऊन बघू, आता थोड्या दिवस म्हणजे आता जातो बाहेर, पहिले आटपून घेतो, पहिले बघतो गाणी कसे वाजलेत ते. आणि आता बाहेर जाऊन बघू आपण, दुसरे पण बँड आहेत त्यांचे पण गाणे वगैरे ऐकू आपण. तर चला भेटू आता तिकडे गेल्यावरती. राज्य आता बक्षीस समारंभाचा टाइम आलेला आहे. तेव्हा बँड स्थापन झाला आपला, तेव्हा आपला बॅनर हा बनलेला आहे. आता आपण त्याला बसवरती त्याला शिफ्ट करत लावला इकडं बॅनर. कोण चढला वरती? अरे बाबा, जामच मोठा म्हणून चढलेला आहे. घ्या थोडी मेहनत, चला चला मेहनत घ्या थोडी. वरती चढवा, हे वरती चढवा नीट एकदम पद्धतशीर. ई बाबा इकडे बिकडे करू नको कवट्या. द्या चला राज्याओ, राज्याओ आता बक्षीस समारंभ टाइम झालेला आहे राज्याओ. आणि इकडे हे दोन माणसं आलेले आहेत राज्याओ. बेस्ट ट्रम्पेट भेटणार आहे राज्यावर बेस्ट ट्रम्पेट फिक्स आहे आमचा, बाकीचा काय माहिती नाही. चला बघू, चला कोण आहे अजून आतमध्ये. आता राज्यावर मास्टर्स सगळी जण आता उतरल्यात, बक्षीस समारंभ चालू झाले. बक्षीस समारंभ चालू होणार, आता राज्यावर सगळे मास्टर्स आता उतरल्यात. आणि बघा मियर्स भाई वरती डायरेक्ट बस वरती. चला राज्यावर चला. नंबर विंबर काय माहिती नाही, पहिले जाऊ चला बेस्ट ट्रम्पेट घेऊ, काही नाही. चला आता जाऊ, आता बघू बक्षीस समारंभ चालू झालं थोड्या टायमामध्ये. आपण जाऊ, बक्षीस समारंभ आता चालू होईल. तर चला बादशाह, इथं आपल्या वरून भाई आल्यात ना बादशाह. ब्लॉग बंद केलेत का बादशाह? कुठला? अरे गण्याबाई पण आलाय बादशाह. बादशाह गण्याबाई पण आलाय. गण्या भाऊ अरे बघा कसं लाजतंय. बाबा तेजाबाई पण आलाय बादशाह. अजून कोण आहे बाई इकडं? अरे बाबा तुम्ही असं गपचूप गपचूप नको ना ठेव, मग ते बरोबर ना वाटत. तो भाई तो ब्लॉगर माणूस आहे भाई, त्याचा नाद नाही करायचा भाऊ. दुर्वेश भाई पण आहे ना भाई. हे वरती आहे जागा आपले, डायरेक्ट झोपून विपून देऊ त्याला. चला आता बक्षीस समारंभ चालू झालाय, बघू शकता काहीच तुम्ही. पब्लिक बघा, पब्लिक फुल पब्लिक आहे, एकदम कडक पब्लिक आहे. जय जय काय बोल काहीतरी काय. कोणला काय कोणला? अरे बाबा भाऊ मास्टर किरण काका गेलाय. टाळ्या वाजवा रे. बेस्ट ट्रम्पेटचे मानकरी, बेस्ट ट्रम्पेटचे मानकरी रोहित वाघमारे आणि प्रतीक वैती, बेस्ट ट्रम्पेटचे मानकरी. संघामधले प्रतीक वैती आणि रोहित वाघ. टाळ्या वाजव रे. अभिनंदनाला
बेस्ट ट्रम्पेट भेटलेला आहे गाईज. बेस्ट ट्रम्पेट. पहिला ए दाखव इकडे लल्ल्यादा बेस्ट याची ट्रॉफी होती ती. हे दाखव इकडे लल्ल्यादा दाखव इकडे. बेस्ट ट्रम्पेटची मगाशी क्लारनेटची दिलेली, आता ही ट्रम्पेटची दिली. बदली केली आता. त्याच्यावरती क्लारनेट होता, आता त्याच्यावरती केले. काय माहिती आता काय. केला करा तिसरं प्राइज मी त्यांचं अभिनंदन करेल की मगाशी सांगितल्याप्रमाणे सांघिकता असते, सर्वांचे सूर एकत्रित 440 लागणं हे फार गरजेचं असतं आणि त्यांचा हा पहिला प्रयत्न होता, तो फार छान होता. गणराज काहीच टेन्शन आली, वाढत चालले. तिसरा प्राइज गेलाय, आता 2 आणि 1 नंबर बाकी आहे. काही सांगू शकत नाही. जसा जजनी सांगितला की कोऑर्डिनेशन वाला, जरा आमचं इथं वाढलेला जरा धाकधूक तर तिसऱ्या नंबरसाठी वाटलेला की तिसरा नंबर आमचाच आहे म्हणून व्हिडिओ पण चालू केली तिसऱ्या नंबरसाठी. आता दुसरा आणि पहिला बाकी आहे, बघू आता काय होते. चांगलं धगधग वाढल्या, फुल धगधग वाढल्या, फुल धगधग वाढल्या आली. आता बघू काय होते. काय वाटते साहिल बोल. स्वरूप आहे आणि सोबत 11,111. तीन नंबर गेलाय नेवालीवाल्यांना ना, वाड्यावाल्यांना गेला 3 नंबर. आम्हाला वाटलेला आमचाच नंबर आहे 3. आता बघू काय होते. टेन्शन वाढत चालले हल्ली गावात. बघू आता पहिला आणि दुसरा, आता दुसरा बाकी आहे. दुसरा नंबरचा येईल आता. यायला पण व्हिडिओ चालू ठेवूया. कुठचा पण येऊ दे, चालेल आपल्याला. कुठचा पण चालू, कुठचा पण. व्हिडिओ तर काढ चौकाने ते सेट कोण असेल, कोण असेल. दुसरा प्राइज राष्ट्रीय वारसा आणि सोबत रोख रक्कम आहे 22,222 रुपये. आता आमच्या बोलाय ना. फर्स्ट प्राइज कोणते होते? पहिले पारितोषिक जोर से बोलो. जय माता दी. ब्रास बँड पथक नेवाळी मलंगड. काही दुसरा नंबर आला पण पैसा सगळ्यात जास्त आम्हालाच भेटलाय. बसाव
पैसा सगळ्यात जास्त आम्हाला भेटलाय ना भाऊ आपला ब्लॉग बघता. भाऊ कुठून आले तुम्ही? नेरळ आले भाऊ. आणि भाऊला कसं वाटतं आपले व्हिडिओ कसे असतात? खूप छान असतं. चला ट्रम्पेट काढा भाई. ट्रम्पेट दोन दिले तर दिले भाई. पैसे जास्त भेटलो. पैसे जास्त भेटलो. ऐका आमची जिरली. दुसऱ्यासाठी पण मजबूर केला. मजबूरी दिले त्यावेळी पण आमची जिरली. दोन चॉकलेट दिलेले आहेत.
गाई जसं तुम्हाला बोललो होतो ट्रॉफीसाठी जागा बनवायची होती आपल्याला. आता बघा कुठं लावू आम्ही ट्रॉफी, काय समजत नाही आता. लावू कुठेतरी, जागाच नाही आम्हाला. हो ना, एवढ्या ट्रॉफ्या भेटल्या आम्हाला, आता काय जागाच नाही आमच्याकडे ट्रॉफी ठेवायला. म्हणून 2 नंबर देतात. सगळ्या 2 नंबरच्या ट्रॉफ्या तरी किती आहे आपल्याकडं? 1 2 अजून कुठे गेली ना? आहे 2 4 5 15 20 असतील. ती पण ती एक आहे 3. चला आता फोटो बिटो काढू मस्तपैकी. आणि पब्लिकला, सगळ्या पब्लिकला माहिती आहे की विनर कोण आहे. त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. आपला परफॉर्मन्स 1 नंबर झालाय. सगळ्यात एकदम टॉपचा परफॉर्मन्स होता. पहिला आहे 100% आम्हाला चुकून भेटला. तर चला आता जाऊ. अरे भाई आपल्याला पैसे जास्त भेटलं, पैसे जास्त भेटलं येड्या. विचार कर ना आता. बेस्ट ट्रम्पेट, बेस्ट क्लारनेट आणि भाई 2रा नंबर. मग हे उद्या पिकनिक आहे. अरे पण आपल्याला पैसे जास्त भेटलं ना भाई. मग चला भाई, पहिलाच नंबर होता आपला. जाऊ दे, विषय काय नाही भाई. पहिला बसलेलो, सगळ्यात पहिले बसलेलो आपण. काय टेन्शन नाही घ्यायचं भाई. तर गाईज आता झालंय सगळं. आता चाललो आम्ही घरी. चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर 2रा नंबर आलाय, काय टेन्शन नाही भाई. 6 तारखेला परत कॉम्पिटिशन आहे. वाड्याला आहे, डायरेक्ट वाडा भाई. फीट लांब आहे. चला बघू कसा काय काय कारभार होतं त्या. आणि पब्लिकच्या मनातला विनर आपल्याला माहिती आहे कोण आहे सगळ्यांना. त्याच्यामुळं काय टेन्शन नाही घ्यायचा भाई. आणि हार जीत होत असते तेवढा काय डोक्यात घेत बसत नाही आम्ही. आणि आमची मेहनत, मेन आमचं गाणी सगळ्यांना भारी वाजलं. परीक्षकांची म्हणजे विचार करायला लावला परीक्षकांना डायरेक्ट, का एवढं भारी गाणी वाजलं. त्याच्यामुळं काय टेन्शन नाही घ्यायचा भाई. 1 नंबर गाणी वाजलं. आणि आपल्याला तेच प्रेक्षकांचा प्रेम आणि जी काय आपली पब्लिक आहे आपल्या बँडवरती, जे लोक म्हणजे ज्यांना आवडतो आपला बँड, त्यांच्यासाठी फक्त हे सगळं रिप्रेझेंट केलेलं आम्ही. आणि 6 तारखेला पुन्हा एकदा नवीन जोशातमध्ये नवीन गाणी घेऊन परत एकदा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. वाड्याला आहे पण भरपूर लांब आहे, पालघरमध्ये. तर चला भेटू आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम. चला.